कुणी म्हणेल ही काय लहान मुलीसारखी वागते, पण खरं सांगू प्रत्येक स्त्रीमध्ये ती लहान मुलगी नेहमी जिवंत असते. फक्त फरक एवढाच की ती लग्नानंतर तिच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं येतं. ती म्हणते माझे स्वप्न ही फक्त माझी एकटीची नाही तर आता संपूर्ण कुटुंबाची आहेत, हो की नाही? हाय, कसे आहात सर्व? खूप दिवसानंतर मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. प्रत्येक रविवारी माझ्यासोबत असं होतं, सकाळी उठायला थोडंसं उशीर झाला की पूर्ण दिवसभर माझी कामं रेंगाळतात. म्हणजे सगळ्या कामांना उशीर होतो. पण मी काही सुधारायचं नाव घेत नाही. मी म्हणत असते आजचाच तर दिवस भेटतोय झोपायला, थोडंसं शिल्लक झोपूनच घ्यावं. कामं तर काय दिवसभर करायचीच आहे. मग काय, असा विचार करत करत सर्व रूम व्यवस्थित साफ करून घेतल्या आणि बाकीच्या कामाला सुरुवात केली. आता हे काम आवरून झाल्यानंतर जे केलं ते म्हणजे माझं आवडीचं काम, मस्त असा चहा ठेवला आणि साईडलाच दूधही गरम करायला ठेवलं होतं. काव्यांश असा आहे की रात्री लवकर झोपत नाही आणि सकाळी लवकर उठत नाही. आता स्कूल सुरू झाल्यानंतर आमच्या दोघा मायलेकांची मस्त मजा येणार आहे, त्याला उठवण्यात आणि आवरून देण्यात. त्यानंतर चहा घेऊन झाल्यानंतर मी आमच्यासाठी मस्त उरलेल्या पोळ्यांचा चुरमा केला. चुरमा आम्हाला सगळ्यांनाच आवडतो, मुलंसुद्धा आवडीनं खातात. चुरमा हा पूर्णपणे पोह्यांसारखाच करत असते आणि त्यातमध्ये थोडंसं साखर टाकते, त्याच्यामुळे त्याची टेस्ट छान लागते. आता चुरमा खाऊन झाल्यानंतर श्लोक गेला होता त्याच्या मित्रांसोबत खाली खेळायला आणि जवळपास 3 महिन्यानंतर मी आज दळण करत होते. तुम्ही म्हणाल 3 महिन्यानंतर कसं? तर असं बिलकुलच नाही की मी एकदाच करून ठेवत असते, पण झालं असं की मधात बऱ्याच वेळेस घरचे येऊन गेले आणि आमची घरी चक्की आहे, त्याच्यामुळे मग घरचे दळण घेऊन येतात नेहमी. आणि असं करत करत जवळपास 3 महिने मला बिलकुल दळण करायची गरज पडली नाही आणि दळून आणायची सुद्धा गरज पडली नाही. आणि यावेळेस झालं असं की चक्कीच बंद पडली. आता माझं काही असो, मी इथं माझं भागून घेईल. पण घरी त्यांचं असं होतं की आता पावसाळ्यात शेतीचे कामं सुरू झाले की मग त्या अगोदरच काय करतात, उन्हाळ्यातच खूप सारं दळण करून ठेवतात आणि लागन तसं मग दळून घेतात. आता घरची चक्की असल्यानंतर आहे ना, मग जेव्हाही लागलं तर म्हणजे स्वयंपाक करत असताना असो किंवा काही करत असताना असो, दळण दळायला ठेवून दिलं की आपोआप दळणही होतं आणि त्यांचं कामही आवडतं. त्याच्यामुळे त्यांना गरजेचं आहे आणि मी दळण नेहमी ही अंघोळीच्या अगोदरच चाळून का होईना घेत असते. वाटलंच तर नंतर कामं आवरल्यानंतर निवडून घेत असते. कारण होतं असं गव्हातील जो काही खकाना असतो ना, तो अंगावर उडल्यानंतर असं दिवसभर अंगाला खाजू आल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मी नेहमी ही दळण अगोदरच करून घेते आणि नंतर अंघोळ करून घेते. दळण केल्यामुळं पूर्ण अंगावरच खकाना झाला होता, त्याच्यामुळे मी केसही धुवून घेते आणि तसंही रविवारी मी कंपल्सरी केसही धुतच असते. आता अंघोळ झाल्यानंतर मग देवपूजा पण करून घेतली आणि देवपूजा करून झाल्यानंतर खरं सांगू का, सकाळपासून हे आवर ते आवर असं करता करता मलाच एवढी भूक लागून गेली की त्यानंतर मग मी ढोकळा करायला घेतला. आता भाजी पोळी तर ही नेहमीच असते, पण मुलांना कधी कधी काही वेगळं पण खावं असं वाटतं, त्याच्यामुळे म्हटलं आज आता जाऊ द्या, भाजी पोळीऐवजी ढोकळाच करून घेऊ. मग ढोकळा तयार करायला ठेवला आणि त्यानंतर मग जे उरलेले सकाळचे भांडे होते ना, ते पण घासून घेतले. आणि या ढोकळ्याचं काय माहिती माझ्यासोबत काय प्रॉब्लेम आहे, नेहमी असा काहीतरी ज्वालामुखी तयार होतो त्याचा. असो, पण पण खायला छान झाला होता. साईडला मी फोडणीचं पाणी पण करून ठेवलं होतं आणि मस्त असा पफी झाला होता, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. म्हणजेच वाणाला नाही, पण गुणाला मात्र झाला होता. त्यानंतर मस्त सगळ्यांनी ढोकळ्यावरती ताव मारला आणि नंतर मग मी संध्याकाळचा पण वरण भात लावून दिला होता. म्हणजेच एकंदरीत माझा पूर्ण दिवस असा मस्त धावपळीचाच गेला आणि उशिरा उठण्याची जी हौस होती तीही पूर्ण झाली. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओजला लाईक करत जा आणि शेअरही करत जा. हॅलो गाइस, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राइब करा. बाय.